आजचा उत्सव जो आहे हा सगळ्यासाठी 69 वर्षानिमित्तानं धम्मच्या पेपरीतून झाल्याच्या नंतर 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी ज्यावेळी धम्म दीक्षा दिली आपल्या धर्माला, तेव्हापासूनचा आता 69वा हा धम्मचक्र पर्यटन दिन म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर आपण संपूर्ण भारतात साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजचा हा दिवस नागपूर सोहळ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी म्हणून ठरला जातो. आज जो हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला हा या लोकांबद्दल तुम्ही काय बोलाल? या कार्यक्रमात एकदम एकदम बाया लोक आमच्या आजचा जो हा कार्यक्रम निघाला तो झाला हे आम्ही सगळं सर्व धर्मसमभाव म्हणून शांततेला आम्ही हा कार्यक्रम पार पाडत आहोत. कारण आमच्या गावामध्ये सगळे आमच्या धर्माची एकी आहे. आम्ही सगळे धर्माचे लोक म्हणजे आपले बौद्ध धर्मच नाही दुसरे लोक पण यामध्ये आहेत, ते पण या धम्माला या कार्यक्रमाला इथं हजर आहेत. पण ते पण सगळे मिळून आपण आता कार्यक्रम साजरा करत आहोत. इथं शांततामध्ये कार्यक्रम म्हणून शांततेच पार पडेल याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आता हे पोलीस प्रशासन आपल्याला समजा त्यांनी समजा पोलीस प्रशासनाबद्दल तुम्ही काय बोलाल? पोलीस प्रशासन कसं आहे, आपण त्यांना परमिशन मागितलेली आहे. त्याचं काम आहे की बाबा इथं गावामध्ये काही जंगल होणं काही वादवाद होणं हे त्यांना परमिशन दिलेलं आहे. इथं या गावामध्ये तसं काहीच नाही आहे की इथं काही होईल याची शंकाच नाही आहे. इथं सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाला आलेले आहेत. हा धम्मचक्र प्रवर्तनची सोहळा हा सगळा बौद्ध धर्मासाठीच नसतो, हा सर्वांसाठी आहे. हा एवढी मोठी रॅली आहे, बाया पांढरे शुभ्र कपडे वस्त्र परिधान करत आहे आणि या गावातून पूर्ण अख्ख्या गावातून सगळे लोक जमा झाले आहेत आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यासाठी इथे जमले आहेत सगळे. आणि या लोकांनी सगळे मानवंदना करून निवडणुकीचा जो खर्च उचललेला आहे या तुम्ही याच्याबद्दल काय सांगा? नाही, हा जो खर्च उचललेला सगळ्या लोकांना हे सगळ्यांना मिळून केलेला आहे. एकट्याचं कोणाचं कार्य नाही आहे. सगळ्या धर्माच्या लोकांना किंवा आपले जे बौद्ध धर्मीय लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या परीने जे वर्गणी द्यायची ते सगळ्यांनी दिली आणि सगळ्यांनी दान केलं. म्हणून आज आम्हाला धम्म सोहळा इथं आठवत आहे. हा धम्म सोहळा इथं बुद्ध विहारामध्ये जाऊन मानवंदना होऊन बुद्धाची आपल्या वंदना होऊन धम्मवंदना बुद्ध वंदना पाठ वगैरे सगळं होऊन हा शांतीचा कार्यक्रम पार पडेल.